नमस्कार, रुचकर स्वाद यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। तर आज आपण पाहणार आहोत परफेक्ट अनारसे कसे बनवायचे ते। तर इथं आपण जाळीदार आणि शेवटपर्यंत कुरकुरीत राहणारे अनारसे आपले तयार झालेले आहेत। तर रेसिपी परफेक्ट करण्यासाठी व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि दिवाळी रेसिपीची प्लेलिस्टची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। आणखीन तुम्हाला दिवाळीच्या रेसिपी पाहायच्या असतील तर तिथे जाऊन एकदा नक्की चेक करा। अनारसा मी तुम्हाला तोडून सुद्धा दाखवते। एकदम कुरकुरीत आणि खमंग असे झालेत, जाळी सुद्धा एकदम सुरेख अशी आलेली आहे। परफेक्ट अनारशाचं पीठ तयार करण्यासाठी चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर इथं आपण अशा प्रकारे रेशनचा तांदूळ घेतलेला आहे। शक्यतो चिकट असेल किंवा नवीन तांदूळ असेल तर ते घ्यायचं नाही, जुन्या तांदळाचे अनारसे छान होतात। तर इथं या ग्लासने मी 4 ग्लास तांदूळ घेतलेला आहे। एका ग्लासमध्ये पाव किलो तांदूळ आरामात बसतं। 4 ते 5 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे। जोपर्यंत ह्याच्यामध्ये घाण आहे किंवा असं घाण पाणी निघतं तोपर्यंत त्याला स्वच्छ असं चोळून धुवून घ्यायचं आहे। राशनचे तांदूळ असल्यामुळे याचं काळं पाणी जास्त निघतं आणि ते तसंच जर राहिलं तर मग अनारशाला वास वेगळा येतो आणि व्यवस्थित चवीला लागत नाहीत। त्यामुळे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत। तर असं चोळून 2-3 वेळा धुतले की तांदूळ जे आहेत ते स्वच्छ होतात। तर हे बघा अशा प्रकारे काळं पाणी निघतं याचं। तर आता आपण हे काढून घेऊया। तर बघू शकता एकदम निथळ पाणी निघेपर्यंत मी हे तांदूळ एकदम छान असं 3 ते 4 वेळा पाणी टाकून स्वच्छ करून घेतलेलं आहे। तर अशाच प्रकारे स्वच्छ करून घ्यायचं आहे। बघू शकता तांदूळ सुद्धा पांढरा शुभ्र झालेला आहे। आता हे तांदूळ आपण 3 दिवस भिजवून घेणार आहोत। तर 3 दिवस सकाळ संध्याकाळ हलक्या हाताने ढवळून घेऊन ह्याचं 2 ते 3 वेळा पाणी काढून दुसरं पाणी ॲड करून असं झाकून ठेवायचं आहे। बघूया चौथ्या दिवशी। तर बघू शकता सोमवारी मी भिजायला घातले होते सकाळी 6 वाजता। आज आहे गुरुवार। तर हे बघा अशा प्रकारे फेस आलेला आहे आणि दिवसातून 2 वेळा हे पाणी काढले। 2 वेळा पाणी काढताना चांगला हात घालून हलक्या हाताने ढवळून घ्यायचं। त्याच्यानंतर 2 ते 3 वेळा पाणी काढून दुसरं टाकून धुवून घ्यायचं, तेव्हा ह्याचा वास येणार नाही। आता हे बघा असं ढवळल्यानंतर हे जे पाणी आहे ते थोडं गढूळ झालेलं आहे। 4 वेळा आपण हे धुवून घेतलंय आणि याचं पाणी सुद्धा थोडंसं निथळ निघलेलं आहे। आता आपण हे एखाद्या गाळणीवर हे तांदूळ टाकून घ्यायचं आहे। इथं चाळणी घेतली आणि त्याच्या खाली असं पातेलं ठेवायचं जेणेकरून पाणी तिथं पूर्ण एकने खालती जाईल। याच्यातलं थोडंसं पाणी काढून घेतलंय आणि हे तांदूळ सगळं आता आपण ह्या चाळणीवर टाकून घेऊया। आणि इथं आपण 1 किलोचं प्रमाण घेतलेलं आहे। आता आपण ह्याच्यावरती टाकून घेतल्यानंतर तर चाळणीवर टाकल्यानंतर खूप वेळ असंच ठेवून द्यायचं नाही, तर जोपर्यंत पाणी याचं पूर्ण निघत नाही। आता हे बघा 1-2 थेंब निघतात आणि त्याच्यानंतर हे असं थोडंसं करून घेतलं की पाणी थोडंफार एक्स्ट्रा असल्याला निघून जातं। खूप वेळ ठेवायचं नाही। आणि बऱ्याचदा काय होतं इथं पण आपण जास्त वेळ ठेवतो चाळणीवर आणि परत सुकवतो पण जास्त वेळ, मग त्यातलं मॉइश्चर जे आहे ते राहत नाही तांदळामध्ये। मग तेव्हा आपल्याला दूध केळी किंवा पाण्याचा वापर करावा लागतो आणि ते पीठ आता हे पीठ तयार केल्यानंतर तुम्ही महिना दीड 2 महिन्यापर्यंत ठेवलं तरी चालतं, पण आपण एवढ्या दिवस नाही ठेवत। एखाद्या डब्यामध्ये घालून तुम्ही फ्रीजमध्ये ठेवलं, जेव्हा पाहिजे तेव्हा काढून रूम टेम्परेचरला आणून अनारसे बनवले तरीही चालतं। तर आता हे थोडंसं हलकंसं कोरडं झाल्यासारखं झाले बघा। थोडंसं पाणी आहे ओलावा, पण यातलं पूर्ण पाणी निघले। आता आपण हे एखाद्या कपड्यावर टाकून घेऊया। आता इथं मी अशी कॉटनची ओढणी टाकलेली आहे आणि इथं फॅन चालू नाही किंवा कुठून हवा येत नाही अशा ठिकाणी हे तांदूळ टाकायचं आहे, जेणेकरून खूप कडक असं झालं नाही पाहिजे। तर आता हे तांदूळ टाकल्यानंतर हे छान पसरून घेऊया आपण। ह्याला खूप पण कडक वाळवायचं नाही, अगदी हलकंसं, म्हणजे ह्यातलं जे आपण 1-2 वेळा जर ह्याच्यावर पांगवून घेतलं ना की ह्यातलं पूर्ण पाणी निघल्या जातं किंवा शोषून घेतो कपडा कॉटनचा असेल तर। तर बघू शकता 15 ते 20 जास्तीत जास्त 20 मिनिट आपण हे ठेवलेलं आहे। तर हातामध्ये घेतल्यानंतर हाताला असं चिकटलं पाहिजे, खूप ओलं नाही आणि खूप कोरडं नाही अशा प्रकारे। आता हे असं जर केलं, हे बघा हे कोरडे झालेत आणि कॉटनच्या कपड्यावर टाकलं 20 मिनिटामध्ये किंवा 15 मिनिटात 2-3 वेळा असा हात दिला की हे पाणी शोषून घेतो तो कपडा, त्यामुळे हे तांदूळ कोरडं होतं, म्हणून हवेचं किंवा फॅनची गरज पडत नाही। आता आपण हे गोळा करून घेऊया। तर बघू शकता हे बघा हातात घेतल्यानंतर अगदी कोरडं असं होतं आणि थोडंफार हाताला असं ओलसरपणा जाणवतो, इतपत आपण सुकवून घेतलेलं आहे। आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये हे मोठं भांडं घेतलंय मी, याच्यामध्ये साधारण 1 वाटी असं, खूप मिक्सरला लोड येईल किंवा 1.5 वाटी अशा प्रकारे हे आपण बारीक करून घेऊया। तर बघू शकता अगदी पटापट हे बारीक होतं। याच्यामध्ये ओलावा असल्यामुळे
एकदम छान असं बारीक होतं, मोठं ओबडधोबडसुद्धा राहत नाही बघा, एक जीव असं छान होतं हे पीठ. तर अशा प्रकारे आपण वाटून घेऊया. आता हे चाळून घ्यायचं आहे आपल्याला. तर चाळताना सुद्धा सोजीची चाळणी वापरायची, अतिशय बारीक अशी. मोठ्या चाळणीने बिलकुल चाळायचं नाही, नाहीतर अनारसे फुगल्या जात नाहीत किंवा त्याला जाळी छान येत नाही. त्यामुळे सोजीच्या चाळणीनेच हे पीठ चाळून घ्यायचं आहे. आता हे आपण चाळून घेऊया. आणि चाळताना याच्यामध्ये जे मोठं मोठं राहतं ते मिक्सरच्या भांड्यात टाकायचं आणि परत त्याच्यावर जे आपण सुकून घेतलेलं तांदूळ आहे ते निम्मं टाकायचं. अशा प्रकारे ही पूर्ण डबल 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 चाळून घ्यायचं आहे. आणि हे प्रमाण जे आहे 1 किलोचं, हे कमी नाही झालं पाहिजे, नाहीतर शेवटी वाटण्याचा आपण कंटाळा करतो आणि थोडंसं पीठ ठेवतो, मग ते प्रमाणाला कमी पडतं. म्हणजे साखर टाकण्यासाठी जेवढं मोठं असं निघेल तेवढं. आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊया. आणि याच्यावरती परत आपण हे जे तांदूळ आहे दुसरं हे टाकून घ्यायचं आहे. परत याला बारीक करून घ्यायचं आहे. तर अशाच सर्व तांदूळ बारीक करून घेऊया. बघू शकता आपलं पीठ पूर्ण चाळून झाले. लास्टची बॅच अशा प्रकारे झालेली. आता ही सुद्धा तुम्हाला चाळून दाखवते. याच्यात एक तांदूळ आपल्याला छान वाटून चाळून घ्यायचं आहे. आणि तांदूळ जर थोडंसं ओलसरपणा असेल तर छान असं वाटलं जातं आणि पीठ हे एकदम छान पडते. हे बघा एकदम बारीक असं झालेलं आहे. एवढ्यामधून 1-2 चमचे एवढं राहिलेलं आहे वाटायचं. ह्याला हात लावल्यानंतर जाणीव होती की एकदम थंडगार असं हे पीठ. आणि असं केल्यानंतर कोरडंच झालं तर ह्याचा मुटका होत नाही, पीठ तयार होतं फक्त. तर हे अशा प्रकारे झाले. आता हे पीठ, आता इथं आपण 1 किलोचं प्रमाण घेतलेलं आहे, तरी मी तुम्हाला मोजून दाखवते. बऱ्याचदा आपल्या मैत्रिणी म्हणतात की तांदूळ वाटल्यानंतर कमी होतं, तर हे किती होतं हे तुम्हाला मोजून सांगते. तर इथं हे अर्धा किलो मोजून घेतलेलं आहे पीठ. हे बघा अशा प्रकारे. आता हे राहिलेलं पीठ मोजून घेऊया. तर हे बघा हे 1 किलो झालेलं आहे. पण आपण एवढाच विचार करतो की आपण तांदूळ मोजताना 1 किलो घेतले. आता याच्यात पाण्याचा अंश असल्यामुळे हे थोडंसं जास्त होतं हे पीठ. तर इथं आपलं 1 किलो तांदळापासून 1.25 किलो पीठ झालेलं आहे. तर त्याच हिशोबाने आपल्याला साखर घ्यायची आहे. आणि जर का कुठल्या भांड्याने मोजून घेत असाल तर त्या भांड्यानी काय होतं, एखाद्या वेळेस दाबल्या जातं किंवा एखाद्या वेळेस हलकंच राहतं, तर साखरेचं प्रमाण कमी जास्त होऊ शकतं. तर हलक्या हातानं दाबून घेतलं तर निम्म प्रमाण आपल्याला घ्यायचं आहे आणि गुळाचं पाऊण प्रमाण घ्यायचं आहे. तर इथं एवढी साखर म्हणजे कडाच्या खाली साखर घेतली तर 1/4 किलो म्हणजेच 1 ग्लास होतंय. प्रमाण तुमचं चुकू नये म्हणून परत ग्लासनं मोजून दाखवते. आणि ही मी वजनी मोजून घेतले, तर इथे 1/4 किलो आहे. तर आपल्याला अर्धा किलो आणि 125 ग्रॅम साखर लागणार आहे. इथं 1 ग्लास झालाय, हे 2 ग्लास म्हणजेच अर्धा किलो. आणि 1/2 ग्लासपेक्षा थोडीशी वर म्हणजे 125 ग्रॅम. तर हे अशा प्रकारे आपलं पीठ मोजून घेतले, त्याचं प्रमाण होतं. आता हे बारीक करून घेऊया. ही मिक्सरच्या भांड्यामध्ये 2 बॅचमध्ये बारीक करून घ्यायची साखर. तर बघू शकता एकदम बारीक अशी आपण साखर वाटून घेतली. आणि मिक्सरचं भांडं व्यवस्थित चालत नसेल किंवा मोठं मोठं होत असेल तर ते चाळून घ्या. आता ह्या पिठामध्ये ही साखर टाकून घेऊया. 1 बॅच वाटली, आणखीन 1 बॅच शिल्लक आहे. तर ही दुसरी पण बॅच साखरेची वाटून घेतली. आता हे आपण छान मिक्स करून घेऊया. केल्यानंतर एकदम एकजीव होईपर्यंत हे मिक्स करून घ्यायचे आहे. म्हणजे पूर्ण पिठामध्ये साखर व्यवस्थित लागली पाहिजे. सर्व बाजूला लागते म्हणजे सर्व पिठाला कमी जास्त होत नाही. ही परफेक्ट प्रमाण आहे. ह्या वेळेला जरी तुम्ही थोडंसं असं दुधाचा शिपका मारून अगदी थोडासा अनारसे करायला घेतले तरी एकदम सुरेख अनारसे होतात. त्याच प्रकारे हे पीठ तयार करून 4 दिवस आपण फ्रीजच्या बाहेर डब्यामध्ये ठेवणार आहोत. जेव्हा पीठ तयार होईल 4 दिवसानंतर, त्याच्यानंतर तुम्ही 15 दिवस महिन्यासाठी फ्रीजमध्ये ठेवलं तरी पण चालतं. 10 ते 12 मिनिट हे मिक्स करायला लागतं छान. आणि हे मिक्स करून झाल्यानंतर आपण ह्याचे गोळे बनवून घेऊया. साधारण हातात बसतील इतपत एवढे ह्याचे गोळे बांधून घ्यायचे आहेत. तर बघू शकता असे छान मोठे मोठे गोळे 6 झालेले आहेत 1.25 किलो पीठचे. तर जसं जसं हे मुरेल तसं तसं हे पीठ एकदम व्यवस्थित जाळी बनायला मदत करते. त्यामुळे याच्यामध्ये ओलसरपणा असणं तितकंच गरजेचं आहे. आता आपण हे डब्यात ठेवून घेऊया. डब्यामध्ये ठेवून घेतल्यानंतर एकदम पॅक असं झाकण याला लावून घ्यायचं आहे. आता आपण हे 4 दिवसांनी पाहूयात पीठ तयार करून. तर हे अशा प्रकारे पीठ झालेलं आहे. पाहू शकता एकदम छान असं मुरले. तर आज आहे सोमवार. आपण हे गुरुवारी तांदूळ बारीक करून ठेवलं होतं किंवा मिक्स करून ठेवलं होतं. तर अतिशय छान असं हे पीठ मुरलेलं आहे. हे बघा. आता आणखीन आपण ह्याला मळून घेणार आहोत. आणि थोडंसं असं मळलं की परत हे सॉफ्ट होतं पीठ.
तर हे मळून घेऊया आपण पीठ. एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता हे गूळ आत्ताच आणलेला आहे आणि केमिकल विरहित असा हा गूळ हे बघा अशा प्रकारे याला झालेला आहे. काय माहीत कशाने झाले आणि घेताना थोडंफार असेल लक्ष दिलं नाही तर त्यामुळे गुळाची ढेप घेताना ती चेक करून घ्या. आता तुम्हाला हे वाटत असेल की असं काहीतरी झालेलं ठेवून वगैरे, तर तसं न करता मी काल ही उन्हामध्ये ठेवल्यानंतर याच्यामध्ये छोटे छोटे अगदी आळ्या निघलेल्या आहेत ह्याच्यामध्ये, ह्या गुळामध्ये. तर आता हे गूळ आहे, तर ही जी पांढरं झालेलं आहे तेवढा भाग ते आपल्याला खरडून घ्यायचा आहे. आता एवढी तर गुळाची ढेप आपण फेकू शकणार नाहीत, पण घेताना आवर्जून काळजीपूर्वक घ्या. विक्रीसाठी बनवत असाल तर पीठ मळण्यासाठी केळीचा किंवा दुधाचा वापर न करता पाण्याचाच करा. आता 4 चमचे पाणी वापरलेलं आहे. हाताने घेतलं असतं तर अंदाज आला नसता, त्यामुळे चमच्याने टाकून दाखवलेलं आहे तसं. आणि मळून घेतल्यानंतर असं छान एकजीव होतं. आता थोडासा गोळा तोडून हातावर तयार होतं का पाहूया. आता हे बघा अगदी सहज तयार होतं आहे आणि ही चीर वगैरे ह्याला पडत नाही. तर हे पीठ आपलं तयार झाले. तर बघू शकता गोळा करून घेतल्यानंतर हे पीठ अशा प्रकारेच व्हायला पाहिजे. आता हे पीठ परफेक्ट झाल्यामुळे याच्यामध्ये दुसरं काही ॲड करायचं नाही. आता हे पीठ मी थोडंसं करून सर्व पीठ मळून घेतलेलं आहे आणि असं डब्यात घालून फ्रीजमध्ये ठेवायचं. आता ह्याला 6 ते 7 दिवस झालेले आहेत, तर आता वरती ठेवायचं नाही. तुम्हाला जेव्हा बनवायचे तेव्हा यातलं थोडंसं पीठ काढून परत जायचं ते पॅक करून फ्रीजमध्ये ठेवायचे. तर आता आपल्याला जेवढे अनारसे बनवायचे थोडेसे मी तुम्हाला अनारसे बनवून दाखवते. एवढं व्यवस्थित माहिती सांगितली. अनारसेसुद्धा कसे होतात हे तुम्हाला कळायला हवं त्यामुळे. तर इथं आपण अगदी थोडंसं पीठ काढून घेऊया आणि परत जैसे ते जेवढं पाहिजे तेवढं पीठ आपण. आणि हे पीठ कोरडं जरी असेल तर थोडंसं पाण्याचा शिपका मारून किंवा एवढ्या पिठाला 3 ते 4 चमचे पाणी थोडं टाकून मळून घ्या छान आणि असं सॉफ्ट करून ठेवा. असंच कोरडं जर पीठ ठेवलं तर मग त्या अनारसे व्यवस्थित होत नाही. त्यामुळे आता हे बाकीचं जे पीठ आहे हे आपण झाकून ठेवून घेऊया आणि जेव्हा करायचे तेव्हा तुम्ही पीठ घेऊ शकता. तर इथं मी असं पोळीपाटवर एक आपलं नोटबुकचं पेज फाडून घेतले, ते टाकून घेतलेलं आहे. तेल गरम करायला ठेवलंय मी. आता तुम्हाला किती साईजचं अनारसं करायचं आहे त्याच्यानुसार पीठ घ्यायचं आहे. तर थोडंसं असं बोटाने लाटी करून घेतल्यासारखं करायचं आणि त्याच्यानंतर थापून घ्यायचं आहे. आणि अनारसं थापताना खूप पातळ नाही खूप जाड नाही अशा प्रकारे थापून घ्यायचं. तर बघू शकता एकदम छान असं आणि पटकन असं थापलं जातं. तर हे अनारसे करताना पीठ जर व्यवस्थित झालं असेल तर असा प्रॉब्लेम बिलकुल येत नाही आणि अगदी सरासर होतात. पहिल्यांदा जरी करत असाल तर असं पेपर घेऊन त्याच्यावरती थापून घ्या, म्हणजे अनारसे जी आहे ती व्यवस्थित होईल. आणि तेल मीडियम गॅसवरच गरम करून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे लहान मोठ्या आकारात तुम्हाला हवे तसे, आणि शक्यतो खूप मोठे अनारसे करायचे नाही. सर्वच पदार्थ गोड असल्यामुळे म्हणजे जास्त असं मुलं वगैरे खात नाहीत. छोटे छोटे केले तर ते संपल्या जातं. तर आता आपण हे थापून घेतल्यानंतर थोडंसं तेलाचं बोट म्हणजे असं लावून घ्यायचं तेल बोटाला, म्हणजे हे अनारसे जे आहे ते चिकटणार नाही. तर आता आपण हे तेलात सोडून घेऊया. खूप पातळ नाही, कॉईनच्या साईजचे हे अनारसे करायचे म्हणजे छान फुलतात आणि खुसखुशीत होतात. हे जाड खूप ठेवायचं नाही. आता हे आपण तेलात सोडून घेऊया. आता इथं तेल गरम झालेलं आहे. हे जे अनारसे आपण बनवलेलं आहे ते खसखसची बाजू वरती करायची आहे आणि मी मीडियम गॅसवरच तेल गरम करून घेतले. खूप फास्ट गॅसवर हे अनारसे तळायचे नाहीत, मीडियम गॅसवरच तळून घ्यायचे आहेत. आणि अनारसे तळताना एक अनारसे टाकल्यानंतर ती वरती येऊ द्यायचं आणि त्याच्यानंतर आपल्याला दुसरा अनारसे टाकायचा आहे. असं केल्याने काय होतं की अनारशाला तळण्यासाठी जागा राहतो व्यवस्थित. तर बघू शकता जाळी किती सुरेख आलेली आहे आणि याच्यावरती येणार नाही याची काळजी घ्यायची. थोडंसं साईडला करून घ्यायचं. तर बघू शकता किती सुरेख अशी जाळी आलेली आहे. अगदी हलके हे अनारसे होतात. आणि अनारसे तळताना मीडियम गॅसवरच तळायचे आहेत, म्हणजे अनारसे शेवटपर्यंत कुरकुरीत राहतात. म्हणजे असं नम वगैरे पडत नाहीत. कुरकुरीतपणा त्याचा तसाच राहतो. पीठ जेवढं सॉफ्ट आणि व्यवस्थित तुम्ही मळून घ्याल तेवढे अनारसे एकदम परफेक्ट आणि मस्त होतात. तर बघू शकता असं सुद्धा तुम्हाला दिसत असेल किती सुंदर अशी जाळी आलेली आहे अनारशाला. तुम्ही हे जर पीठ घट्ट केलं तर तुम्ही काही जरी केलं तर अनारसे फुलणार नाही.
आणि पीठ जर पातळ झालं तर एक दिवस तांदूळ भिजवून घ्या, परत दुसऱ्या दिवशी त्याचं पीठ तयार करून घेऊन परत ते त्या पिठामध्ये मिक्स करून साखरेचं प्रमाण चेक करा आणि एक दिवस ठेवल्यानंतर अनारसे तयार करायला घ्या. याच्यावरती तेलसुद्धा सोडायची गरज पडत नाही. बघा एकदम सुरेख आणि मस्त होते. फक्त टाकताना एकेवेळी जेवढे कढईत बसतात ना तेवढेच अनारसे टाकून घ्यायचे आहेत. जास्त जर टाकलं तर मग हे बघा अशा प्रकारे होईल. किती सुरेख अशी जाळी आली. याच्यावरती तेलसुद्धा टाकायची गरज नाही. आणि तुम्हाला पांढरं हवं असेल तर थोडंसं पांढरं आहे तोपर्यंत काढायचं, पण थोडंसं पांढरट दिसण्यासाठी काढलं तर मग ते नम होऊ शकतं. त्यामुळे त्याची पूर्ण प्रोसेस व्हायला लागते तळण्याची. तर बघू शकता. आता तेल जास्त ह्याच्यात राहू नये असं तुम्हाला वाटत असेल तर काय करायचं, गॅस अनारसे काढेपर्यंत अगदीच थोडासा मोठा करायचा आणि अनारसे काढून घ्यायचे. बघू शकता किती सुरेख अशी जाळी आलेली आहे याला. हे बघा. आणि अनारसे काढून झालं की आणखीन गॅस मीडियम करून घ्यायचा, म्हणजे याच्यामध्ये तेल राहणार नाही आणि पटकन तेल निघलं जाईल. तरी पण काय करायचं, तळल्यानंतर एक जी आपली चाळणी असते पुरणाची त्याच्यावर काढून घ्यायचे आणि उभे करून ठेवायचे, म्हणजे तेल निघतं. आणि तर सुद्धा डब्यामध्ये घालताना 2-3 वेळा पेपर बदला. थंड झाल्यानंतरच डब्यात घालायचे. आणि थंड झाल्यानंतर पेपरवर जरी ठेवले तेल एक्स्ट्रा ऑइल निघण्यासाठी तरी इंक जी आहे ती आपल्या पदार्थाला लागत नाही, गरम असतानाच लागले जाते. तर हे बघा एकदम सुरेख असे हे अनारसे झालेले आहेत. आता हे काढून घेऊया आपण. हे बघा मस्तच, जे बिलकुल कडक होत नाहीत, एकदम खुसखुशीत असे हे अनारसे होतात. आणि याच्यावरती तेल टाकलं किंवा नाही टाकलं तरी काहीही फरक पडत नाही. हे बघा एकदम सुरेख असे झालेले आहेत. तर आता हे काढून घेऊया. बघा किती सुरेख जाळी आलेली आहे. एकदम खुसखुशीत आणि मस्त हे अनारसे होतात. तर बघू शकता जाळी किती सुरेख आली आणि एकदम हलके असे झालेले आहेत. आणि आणखीन हे अनारसे गरमच आहेत. थोडंसं तेल असल्यासारखं आहे याला, आणखीन कोरडे झालेले नाहीत. तर हे बघा मी तुम्हाला तोडून सुद्धा दाखवते. एकदम कुरकुरीत आणि खमंग असे झालेत. जाळीसुद्धा एकदम सुरेख अशी आलेली आहे आणि एकदम हलके असे झालेत. मध्ये पीठ वगैरे राहिल्यासारखं नाही. तर कुरकुरीत असे हे आपले अनारसे झालेले आहेत. तर पाहू शकता दिसायला एकदम सुरेख, जाळीदार आणि कुरकुरीत असे अनारसे, शेवटपर्यंत नम न पडणारे. तर अशा प्रकारे तुम्हीही एकदा नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.